खाल्लेले का तो सत किती आणला त्या दिवशी आणला ना ते सत. हो ना लहान बा सट पाहिजेच काय करतं बा असं पाणी आलं तर मग कुठून पाणी देत तोंडानं. त्या दिवशी झालं मस्त एकदम झोडपे. आता का कडक वाहू देतं का दिसतं भरकाडीची जमीन आहे सरी माई बा पाणी चालूच राहू दे लागते रे बा सट पाहिजे स्वतःचा लोकांना मागायची भीक मागा वाटतं त्या काही मग कायतले का लोकांना मागा नाही वाटले काचे लोक म्हणजे देते तेव्हा ते उपकार करू लागले काय करतं आता पण अडचणी तर ते पैसे नसल्यावर मग मागाच लागते काय करतं. तू पैसेवाला माणूस आहे बा तुझं काय आहे हप्ता भरला की आलं म्हशीचा हप्ता भरला की आलं. दुरून डोंगर सुद्धा दिसते सगळं सोपीत दिसते हप्त्याला पैसे ते तर हप्त्याला मग खाऊन घाला लागत म्हशीला रोजचं काय. तू आता मावलं झाले बा आता काय आता कोणत्या कोणत्या कंपनीचा आणला म्हटलं सत कोणत्या कंपनीचा आणला. EPCचा आणला EPCचा चांगला असते का ते. मस्त राहते लय लोकांचा अनुभव आहे बा चांगला आहे आपल्या इकडे हेच चालते जास्ती स्पिंकर गिंकर सगळे क्वालिटी चांगली आहे त्याची मग आणला बा आपण काय. बला आहे ना बा मला आणाच लागते आता सोयाबीन निघाल्याला आणतो बा मी हलबल्याच्या वक्ती कुठं आता नाही आणत आता पैसे नाही सोयाबीन घ्याबीन निघालं तेव्हा आणतो. हो घेऊन ये काही विषय नाही त्या दिवशी कोणाला घेऊन चालला तू सट पायपत घेऊन चालला तू रंगीला. अरे मग काय तर ते ठेवल्याला मागितले ना बा ठेवल्यापासून उतने घेतले मी 8-15 दिवस आधी त्याला म्हटलं बा तो काही पेरला नाही मला दे मी मग तेवढं पाणी देऊन देतो मग तुला आणून देईन म्हटलं मी तर मग त्याने दिले बा काय देव माणूस निघाले का आता काय दिलं काय अजून पण दिले त्यानं यावले का अजून. तुला का सोपी वाटवला का शिवलाल अरे सोपी माणूस नाही साधा चेहरा आणि लपडी सोळा असा विषय त्याचा. ते तर मला माहीत आहे पण त्याला ना आपल्याला वक्तात तर काम आपल्याला आणते दाऊद्यान तिकले. हो बा आता तर दिला आपण पडून काय जास्त काढते ते तू पाहिजो बा ते आपल्याला काही माहिती नाही त्याचा पाहिजे होती आईश्वर मला अनुभव आहे मी माझा अनुभव काही तुला सांगत नाही आता. जाऊ दे तुझा अनुभव तुझ्याच पती ठेव बाबा मला काही सांगू नको माझ्या दुखतं काही दुखू नको. बुच्चन बसल्यावर मग समजते बुट गेले का चली आता म्हणते असं नको करून तसं थांब ना म्हणा शिवलाल का सोपी आहे का देते तुला बुच्चन थांबतो. आला रे तुझ्या मित्राला कोणता माय मित्र कोण आले बा माय मित्र तुला आहे पाय ना मागत पाय. अरे का बाबाजी काय चालू आहे म्हटलं अले शिवलाल होय का अरे काले काय म्हणतं शिवलाल झालं जेवण घेऊन. आता का 2 वाजे लोक जेवण राहिलं का राजा दुपारच्या काय माणसा राजा तुम्ही काय बावरले गिवरले काय बा पाहिजा नाही मी एका पद्धतीने विचारलं झालं म्हटलं जेवण घेऊन माणूस की तू तिला कसं लांबून लावताले का. हो झालं जेवण तुमचं झालं नाही. आता काय याले काय सांगू मी जेवलोच नाही तर काली संध्याकाळी देवाला जायचं आहे ना मी काल जेवलो आता संध्याकाळी गप्प तिथून हाणाता तिथं जेवलोच नाही उपात आहे सकाळचा कोरा एकदम संध्याकाळी जाऊन गप्प हाणाता हॉटेलमध्ये. नाही उपात आहे मला उपास झाला मी आज उपास झाला उपास अरे रविवारी कायचा उपास आहे बाबाजी. नाही मी ते धलत होतो माहिती लहानपणीपासून आहे ते उपास मी धलत होतो. बरं आहे बा तुमचं काय ते तर मी काय म्हणतो आपले ते पायपं गिप लावायला आहेत का नाही ते इंधन नको घेऊ तू ओकेमध्ये ठेवायला तुम्ही पायपं कुठेच काही जाणार नाही एकदम ओकेमध्ये ठेवायला नाही तेच म्हटलं बा कसं आहे मग ते चोरी गिरीला गेलं नाही पाहिजे म्हणजे फालतूच तुम्हाला दंड. आता का ते तोलेले जाईन आपल्या वालातून तोलिले मग तर लय झालं मग नाही मग तेच म्हटलं बा पाहिजा कसं आहे तुमच्या हिशोबानं मग त्या म्हणजे बरं आहे ते. बरं का मी काय म्हणतो बुड्या येतो मग मी कंदिले भलं जाय तू. बरं मग मी काय म्हणतो काही प्लॅन गिन आहे का नाही आजचा रविवारचा संध्याकाळचा उद्या मस्त काही जेवण घेऊन मग आता पेरणं गिरणं झालं तुमचं तर अले का इकडे जवळ एक गोष्ट सांग तुले जवळ त्याला जवळ येऊन काय सांगा लागते सांगा ना दुरून अभ्यास आता नाही ना लोक ऐकतील ना बायाल्या मग गली थांबून सांगते ना मग बायकोले थांबतं लागतं ऐक मोकल्यान कानात नाही सांगा. अले ते आमचं तलपंजाकडून जेवण आहे आज संध्याकाळी हॉटेलवर आज धाब्यावर समजा जेवण आहे ट्रॅक्टर गिक्टर आणला पेरणी झाली मग तल निघालं तर मग ते आज जेवण आहे तर त्याच्यानं मग तुला पुलच्या लेवल देतो जेवण पुलच्या लेवल जाऊ आपण हॉटेलवर काही विषय नाही पुलच्या लेवल जाऊ आज आमचं जेवण आहे मग समजलं. पाहिजा फक्त मग घेऊ नका तिथं दारू गिरू नका घेऊ म्हटलं कसं आहे घरी आल्यावर मग गुडगी तुम्हाला घरात येऊ देत नाही रातभर. हात बे दालू काले का तुम्ही त्याला लागते 1-2 झाकण लाईट तेवढं होऊन जाते घरी यायला उतलते तेवढी लाईट घेऊन घ्या ती घरी माहीतच कुठे पडवायला आता मुकाडन बादीवाला धोपून लाज बायकोला काय माहीत पडते. हां ते पण आहे म्हणा अनुभव आहे तुम्हाला. आताच काला लागते बाबू विकलतं तिकले नाही बराबर आहे बरं ठीक आहे मग म्हटलं बा आता येतो मग मी तुम्ही तर चालले जेवायले मग आता. अरे अल्लामतील बोलणं पहिले गावाला तांगता आले का अल्लामतील बोलणं का ते तोंडाचा निवडाचा भोंगाच लावायला आले का चिवल्या त्याला अल्लामतील बोलत जाणले का. हो ना आरामशीर या म्हटलं संध्याकाळी मस्त जेवण या हॉटेलहून धाब्याहून काही विषय नाही या मस्त जेवण मस्त जंगी लूट करा मग येतो म्हटलं मी हां भलं जाय तू जाय मग. टाईम आहे बिन लेकला का ते साले आत्ता टाईम दिला ना तिथं तर वाजले आता का 12 वाजता जेवतेच का काय बा म्हणजे सकाळपासून उपास जेवण मी सगळं पोट दुखू राहिलं रे बा मला भूक लागली ना आता ते धाब्यावर पोताले किती अर्धा घंटा लागते 8:30 तिथंच होते मग आणि त्याला वादळ काही द्यावं आणि त्यांना आणावं काही देवावं का 12-1 वाजता घरी यावं का माय बिन लेका घोलत करून टाकला त्याला लागतं काही नाश्ता केला असा पुल्ला असता रे बा काली म्या त्या माय ते खतखतले का त्या घात्यात काम पडलेलं का आता फेल झालं काम आपलं हतले का काय रे बा कंदील बिड्याच तोंड पाहिलं नाही म्हटलं असं वाटलं सकाळपासून उपाशी आले का अजून काय जेवला नाही का काय बा संध्याकाळच्या लालचमध्ये.
हो ना राजा नारायण भाऊ, हे बुडगं लस भारी आहे राजा, नमुनच आहे ना आपल्या गावचं. मला तर वाटतं जेवलंच नाही गड्या सकाळपासून, तोंड पाहून तर असं वाटू राहिलं बा द्यायचं. अरे नाही तर काय बा सकाळपासून जेवलंच नशीन म्हणत अशी संध्याकाळी मस्त रेटून हाणता येते. कायचं काय बा तड मारून काय हिटले का मावीन असे बुडे होते रे बा कायच करा. कालेले का इतका उतील ते काले का थाले सात टाइम देऊन अति आतवा तुलनले का काले का अंधी का भूक लागली रे का. भूक तर लागलीच अशी सकाळपासून उपाशी जे हा तुम्ही. त्या मायबीन यायले का काय माहीत झालं का तो शिवल्यानं सांगितलं होते गड्याच्या मायबीन त्या ठेवल्याच्या. नाही तुमच्या तोंडावरून दिसून राहिलं किंवा तुम्ही सकाळपासून उपाशी उपास गिपा धरायला काय हातात तर काही नाही. सत खायला म्हटलं मी 5 वाजता जेवलो मी, पण कथा आता लातीला 8 वाजता जेवायची तवा आहे ना म्हणून मग ते भूक लागली. खोटं बोलावं राजा तुम्हीच, म्हणजे लयच खोटं बोलताना राजा मायबीन. बरं जाऊ द्या ते, मी काय म्हणतो चला बरं मग. गाडी गिडी काही नाही आपल्याला, जरासं पैदल जावं लागते आणि मग पुढे जावं लागते, पुढून गाडी घ्यावं लागते त्याच्यावर. अरे बापले आता पैदल का रे बा, आणि तर भूक लागली मी येत नाही रे बा पैदल, मला नाही मग काही कळत मी येत नाही पैदल. छान माय खरं सकाळपासून उपाशीच आहे रे बा पुढे काही. अरे मी मजाक करू राहिलो तो, माझ्या घरा लोक तर चला का तुम तर गाडी घेऊ द्या इकडेच बसले. आता तर काही म्हण बा नाही बा पैदल या लागते काय बा. नाही पैदल नाही तर ते रामभाऊ झाले कॅन्सल, तर आपण 4 जण आज. मग कसं आहे ते रामभाऊ कॅन्सल झाले बघतात. आता त्याला का बायको निघू दिलं नाही का. ते कसं झालं, त्याच्या बायकोनं आणखीच प्लॅन बनवला होता की बा घरी आज पनीरची भाजी करायची. त्याला काही मिळत नाही, संध्याकाळी मग पनीर गिन्नर लावलं. मग विचारलं तर काय तर पनीरची भाजी आहे. माझा घरची भाजी सोडून येते का ते तिथं बायको मग कुठतेच ना. मग कसं आहे ते घरीच थांबा लागलं त्याला, म्हणून ते काही आले नाही. मग बायको पुढे जाता येते का मला सांगा तुम्ही तरी जाता तुमच्या बायकोच्या पुढे सांगा. चामायबीन हे नारायण बलाबल तोंड माल दिले का तर थायचं. मी काय म्हणतो चला ना, फालतूच्या गोष्टी करून टाइमपास काय करला चला ना, जेवाले भूक लागली ना दे. हो बा हो चला. अरे उतरा ना आबाजी, झाली ना गाडी उभी केली ना राजा, पार्क केली ना, आता तरी उतरा. आता का बसूनच राहता, मस्त एसीत बसले थंड्यागार, उतरा जरा शिक लवकर. अरे येता का आजच्या तारखेत, या ना लवकर. हतले का काय उगलू तर नाही लगेच काय का हतले का काय गाली आले का तलपंच तू हेडले काय. काय जरा आरामशीर गेट लावा ना, का मोडता का काय राजा आबाजी हिटले का. हत्या माय काहीच कामा नाही तलपंच तू गाली काही कामा नाही का. ढोबल बुजता घेता घेऊन हिंदू लायला तू हतले का. चांगली मस्त कॉल्पिओ गळपिओ घ्याती चालला ढोबल घेता घेऊन चालला का. हतले का पेट्रोल काढून पेटून दिली होती आता लोकले का माधवला तिथं पेट्रोलला पेटून दिले तुम्ही ऐकली काय माय बिन काय मस्त कॉल्पिओ गळपिओ घ्याती पैसे आहे थगलाय चालला भित्ता घेऊन ढोबल हिंदू लायला हटले का ती. घ्या फुकटात फुकट लोकायला आणा आणि लोकांचे बोलणे आहे का कायच करा बा माय बी. मी काय म्हणतो आबाजी जाऊ द्या तिकडे, कसं पण घरी पासून इतरुक्त आणलं तिनं का पैदल याचं काम नाही पडलं ना, वक्तात गाडी बंद पडली होती ना, मग राहू द्या ना तिकडे, जाऊ द्या ना तिला काही खराब नका म्हणू. अजून रस्त्याने लोट न्याय लावीन म्हटलं जेवताना. जेवण झाल्यावर अजून लोटा लावीन, ते फालतू बंद पडून जाईल. चांगलं म्हणा गाडीला आपल्या. बोले बापले होतं होते का नाही हो बाई लय मत आहे तू. ते तॉल फल फेल आहे तुला बोले तू लय मस्त आहे हो बाई तू. कायच करा बा, गोळ्या चालू करावंच लागते बुड्याला लवकर आता. काय नाव ऐकलं हॉटेल थंबलुद्दी धाबा, शाकावाली वत माता आली तगलत भेटते होते कडे मग इथं. पण थंबलुद्दी धाबा त्या मायबेन थंबलुद्दी नाव आले बघा त्या धाब्यात. अरे जाबे तसं नाही ते समृद्धी महामार्गात वावर गिवर गेलं असेल त्याचं, म्हणून मग त्याने हॉटेल टाकलं डायरेक्ट समृद्धीचं नाव देऊन दिलं हॉटेल समृद्धी धाबा. असं अशी ना ते. मला येतं वाचू राहिलं थंबलुद्दी लोलमध्ये वावल गेलं तीन बिचाल्या तर मग त्यांना ते त्या पैशानं हॉटेल टाकलं. जाऊ दे मस्त जमलं. मी काय म्हणतो काय पाहिजे ते आत्ताच सांगा, अंदर पचका करायचा नाही. काय पाहिजे तर ते काय पाहिजे म्हणजे काय आपलं फिक्स आहे ना, चिकन मस्त चिकन पालती आहे ना आपली, चिकन मस्त काही विचार नाही. मग कसं आहे अंदर गेल्यावर तुम्हाला पाहिजे बोकड्याचं, म्हणजे कसं आहे बदलू नका, म्हणजे अतिच सांगा काय आहे ते. काही बदलत नाही, मस्त चिकनची भाजी खाल एकदम गावला कोंबल्यात आणि जाऊन दे ते. बरं चला मग इथं बोंबलू नका, चला अंदर जरा. तर मी काय म्हणतो तर आम्ही आता जेवण करतो, मस्त आमची पेलणी गिलणी झाली, मस्त पेलणी थादली पण पाणी उलालं टेन्शन नाही राहिलं आमच्या मागं. आम्ही सत हाणतो आता सकाळपासून उपाची पण म्हटलं मी. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. समजलं तर येतो म्हटलं मग आम्ही जेवतो आणि तुम्ही पालती करा एखादी मग.